नमस्कार मित्रांनो. संभाषण कौशल्य कसं वाढवायचं यासाठी मी तुम्हाला एक छानचं आणि छोटंसं एक उदाहरण देणार आहे आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातलं. दर शनिवार रविवार आपण पार्टी करण्यासाठी इकडे तिकडे बाहेर फिरत असतो. तर असाच माझा एक मित्र पार्टी करण्यासाठी बाहेर फिरायला गेला असताना त्याला त्याच्या जुन्या मित्रांची ओळख त्याच्या नव्या मित्रांबरोबर करून द्यायची होती. तर तो मित्र नव्या मित्रांना कशी ओळख करून देणार, की नमस्कार मित्रा, हा माझा मित्र आहे शैलेश, हा माझा मित्र आहे तुषार. तर ते दोघं एकमेकांना हाय हॅलो म्हणतात आणि बस त्या दोघांच्यात न एवढेच कन्व्हर्सेशनवर संभाषण होतं. पण हीच गोष्ट जेव्हा आपण एका मातब्बर आणि यशस्वी लोकांच्या संभाषणांची घेतो, त्यावेळेस ते लोक कशी ओळख करून देतात पहा. ते लोक पाटील जातात, तेव्हा एका यशस्वी मातब्बर लोक म्हणतो की हा माझा मित्र आहे शैलेश, यांचा बोटिंगचा व्यवसाय आहे. दुसऱ्याला जे देऊन हा माझा मित्र आहे तुषार, याचा गेमिंगचा व्यवसाय आहे. तर मित्रांनो, अशी ओळख करून दिल्यामुळे काय झालं, की जो तुषार आहे त्याला जे शैलेशचा व्यवसाय त्या व्यवसायाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि शैलेशला तुषारच्या व्यवसायाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि त्या दोघांनी ऑटोमॅटिक मग तुझा बोटिंगचा व्यवसाय आहे, कोणत्या ठिकाणी तू बोटिंग करतोय. ह्याने विचारलं तुझा गेमिंगचा व्यवसाय आहे, तर तू कोणत्या क्षेत्रात त्याचे गेमिंग करतोय. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये हे संभाषण हे चालू झालं. तर पाहिलंच मित्रांनो, फक्त कोणाशी एखाद्या मित्राची ओळख करून द्यायची असेल तर त्यांचं नाव सांगून पुरेसं होत नाही. तर त्यांनी जे कौशल्य आत्मसात केलेलं आहे त्या कौशल्याची जाणीव करून देणं महत्वाचं असतंय.